Hello everyone, welcome to Teachcraft Education and again we are here with the 50K plus series. त्यातला जिओग्राफीचा हा 5वा पार्ट असणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये टॉपिक वाईज सुरुवातीपासून अक्षवृत्त, रेखावृत्त, इंडियाचं स्थान, विस्तार, ठीक आहे, तिथून जे सुरू केलेली सिरीज आहे. आता भारतीय मृदा, पिके वगैरे त्या साईडला चालले. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण वेगवेगळ्या नद्या, त्यांच्यावरील डॅम, नद्यांचं उगमस्थान ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ठीक आहे. वन बाय वन ज्या प्रत्येक एक्झामला येणारे सगळ्यात अत्यंत इम्पॉर्टंट वन लाइनर असतात, मल्टिपल स्टेटमेंट क्वेश्चन्स असतात, ते आपण घेण्याचा इथे प्रयत्न करतो, जेणेकरून तुमची एक होलिस्टिक तयारी होईल. एका पाठोपाठ एक लेक्चर तुम्ही बघत गेलात तर एक सर्वांगीण तयारी तुमची इथून होईल. ठीक आहे. आणि सुरुवातीलाच एक सूचना आहे, जर तुमच्यापर्यंत हे चॅनल पोहोचतंय आणि तुम्ही काही कारणास्तव सबस्क्राईब नाही करू शकलात, ठीक आहे, तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, त्याला लाईक करा, जेणेकरून ते पुढे पोहोचेल. ठीक आहे. सो ऑन दिस नोट विल डायरेक्टली स्टार्ट विथ द कॉन्टेंट. चलो. चला बघा, खालीलपैकी कोणता प्रकल्प, आता जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, खालीलपैकी कोणता प्रकल्प पश्चिम वाहिनी नदीचे, ठीक आहे, कोणत्या नदीचे, पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी नदीकडे वळविण्याची संबंधित आहे. म्हणजे जे काही नद्या पश्चिमेकडे वाहत आहे, ठीक आहे. सो आपल्याला तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे, हा वेस्टर्न साइड आहे, हा ईस्टर्न साइड आहे. गेटिंग. आता इथे ज्या नद्या उगम पावतात ते इकडे जातात, बरोबर आहे. परंतु असा एक प्रकल्प आहे की जी पर्टिक्युलर नदी काय इकडे वाहते, इथून इकडे वाहते, या दिशेने वाहते, परंतु ती वळवून तिचं पाणी इकडच्या दिशेला घेऊन जायचंय, वळवून तिच्या दुसऱ्या साईडला तिचं पाणी घेऊन जायचं. तर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सो डेफिनेटली तो प्रकल्प, पश्चिम वाहिनी नद्या मोस्टली कुठे आहेत? दोन ठिकाणी आहेत, कोकणात आणि केरळामध्ये. कोकणात आणि केरळामध्ये. आणि मध्ये मग तापी आणि नर्मदा त्या काय येतात, गॉर्ज मधून फ्लो होतात. ठीक आहे, गॉर्ज मधून फ्लो होतात आणि त्या दोन मुख्य नद्या आहेत. सो इथला नदी कोणती असेल मग? पेरियार नदी. पेरियार नदीकडे फक्त काय करायचं, पश्चिम वाहिनी नदी आहे पण तिचं पाणी म्हणजे ती इथे कुठेतरी केरळामध्ये वाहते, पण तिचं पाणी इकडे वळवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. बघा आता, लाल बहादूर शास्त्री जलाशय हे कोणत्या प्रकल्पाशी संबंधित, म्हणजे कोणता डॅम आहे, कोणता डॅम आहे भारतातील की त्याचं नाव काय आहे? लाल बहादूर शास्त्री जलाशय, आलमट्टी डॅम. कोणता? आलमट्टी डॅम. ठीक आहे. बघा आता पुढे, खालीलपैकी कोणता प्रकल्प कावेरी नदीवर असून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांना महत्वाचा आहे, म्हणजे दोन्ही राज्यांसाठी महत्वाचा आहे? मेत्तूर प्रकल्प. आता मेत्तूर कुठे आहे कमेंट करा. ठीक आहे. ज्या गोष्टी मी कमेंट करायला सांगतो याचा अर्थ तुम्ही कंटाळा नका करू, ते टाकत जा. ठीक आहे. इट इज अ बेनिफिशियल फॉर द एक्झाम. बघा आता, बार्गी प्रकल्प कोणत्या नदीशी संबंधित आहे? नर्मदा नदी. ठीक आहे. बार्गी प्रकल्प कोणत्या नदीशी संबंधित आहे? नर्मदा. कोणत्या प्रकल्पाचा लाभ बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि नेपाळ या सर्वांना होतो? म्हणजे नेपाळला पण त्याचा बेनिफिट होतो, बिहारला पण होतो, उत्तर प्रदेशला पण होतो आणि उत्तराखंडला पण होतो. तर कोणता आहे? गंडक. गंडकी रिव्हरवर आहे. ठीक आहे. कोशी गंडक प्रकल्प तुम्हाला माहिती असेल, गंडकी रिव्हरवर तो आहे. ठीक आहे. बघा आता, जगातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? जगातील पहिलं जर तुम्हाला माहिती असेल तर ते कोणतं होतं? सॉरी, भारतातील पहिलं कोणतं होतं? खोपोली. भारतातील विचारले त्यांनी, भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं आहे? खोपोली. कोणतं आहे? खोपोली. टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीचे मुख्यालय कुठे आहे? ठीक आहे. टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. कुठे आहे? मुंबईला आहे. भारतातील भारतातील सर्वात मोठा कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? विंध्यांचल. कोणता आहे? विंध्यांचल.
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ एनटीपीसी ची स्थापना विचारला, एमपीएससी ने विचारलेला क्वेश्चन आहे, ठीक आहे. पण मग आपली लँग्वेज थोडी वेगळी, त्यांनी डायरेक्ट विचारलंय. सो 1975 मध्ये, 1975 मध्ये. बघा, कुडनकुलम अणुविद्युत प्रकल्प, आता हे माहिती पाहिजे तुम्हाला, किती अणुविद्युत प्रकल्प आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत. आता हे जे चारच्या चार स्टेट आहेत, सगळ्या स्टेटमध्ये अणुविद्युत प्रकल्प आहेत, ठीक आहे. त्याची नावं लक्षात ठेवा. कुडनकुलम कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. तारापूर सगळ्यांच्या ओळखीचं, ठीक आहे, महाराष्ट्र. रावत भाटा, रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान, ठीक आहे. बघा, भारतातील कोणत्या अणुविद्युत प्रकल्पास रशियाचे सहकार्य लाभले? कोणाचं सहकार्य लाभले? रशियाचे लाभलेले कुडनकुलम. कुडनकुलम कुठं बघितलं आपण? तमिळनाडू. आलं लक्षात? कैगा कुठे असेल मग? यूपी. नरोरा गुजरात. कैका यूपी. आणि काकरापार, काकरापार पण सॉरी, नरोरा यूपी आहे, ठीक आहे. नरोरा काय असेल? यूपी असेल आणि काकरापार गुजरात असेल, ठीक आहे. सो बघूया एकदा, भारतातील कोणत्या अणुविद्युत प्रकल्पास कॅनडाचे सहकार्य लाभलेले? रावत भाटा. रावत भाटा कुठे आहे? राजस्थानमध्ये. 31 मार्च 1993 रोजी, बघा आता, 31 मार्च 1993 रोजी आगीची दुर्घटना कोणत्या विद्युत प्रकल्पास घडली? नरोरा, ठीक आहे, नरोरा. टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीबाबत पुढील विधाने. आता त्याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? आपण बघितलं, मुंबईमध्ये, ठीक आहे. कंपनीची स्थापना बघा 1911 मध्ये झाली, बरोबर आहे. खोपोली हे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे, बघितलं आपण. भीरा हे तिसरे जलविद्युत केंद्र आहे. आता हे केंद्र कुठे आहे? भीरा, रायगड येथे. कुठे आहे? रायगड येथे. भीरा हे जे कंपनीचे तिसरे जलविद्युत केंद्र आहे ते कुठे आहे? रायगड येथे. सो ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. गेटिंग? बघा, औष्णिक विद्युत प्रकल्प आणि राज्य यांच्या जोड्या लावा. कोरबा छत्तीसगड, बरोबर आहे. रामागुंडम तेलंगणा, म्हणजे आधी ते आंध्र प्रदेश म्हटलं जायचं, ठीक आहे, पण आता ते तेलंगणामध्ये गेले. विंध्यांचल मध्य प्रदेश आणि तालचर ओडिसा. ऑल ऑफ द अबव, सगळ्याचे सगळे करेक्ट आहेत. नावं लक्षात ठेवा, औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते. बघा, अणुविद्युत प्रकल्पांबाबत विधाने विचारात घ्या. योग्य उत्तर निवडायचं तुम्हाला. कैगा, बघा आता, कैगा कुठे आहे? कर्नाटकमध्ये. काकरापार गुजरातमध्ये आणि नरोरा उत्तर प्रदेश, ठीक आहे. आपण जे सांगितलं होतं तेच. देन नरोरा कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. नरोरा कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. काकरापार कुठे आहे? गुजरातमध्ये. कैगा कुठे आहे? कर्नाटकमध्ये. डन. डी इज द करेक्ट आन्सर. डी इज द करेक्ट आन्सर. भारतातील अपारंपरिक ऊर्जेबाबत, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आपले? सूर्य असेल, बरोबर आहे, त्याच्यापासून मिळणारे स्रोत असतील. पण अपारंपरिक म्हणजे बघा काय काय. 2030 पर्यंत भारताने काय लक्ष ठेवलं? 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॅट नवीकरणीय, म्हणजेच काय, रिन्युएबल एनर्जी, म्हणजे पुनर्निर्माण करता येणारी एनर्जी क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय असेल? फॉसिल्स फ्युएल्स, आपण जे एनर्जी भेटते लाकडापासून, रॉकेल, डिझेल, ठीक आहे. मग अपारंपरिक स्रोतांपासून म्हणजे कशी? की जी पुनर्निर्मित करता येते, ठीक आहे. जुलै 2024 पर्यंत पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात 4थ्या क्रमांकावर होता, करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि जुलै 24 पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीत भारत 5व्या क्रमांकावर होता, बरोबर आहे. जर तुम्ही रिपोर्ट वाचले असतील रिसेंटली 2026 मध्ये रिलीज झालेले, सर ऑल ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर द करेक्ट. इम्पॉर्टंट आहे, कोणत्याही एक्झामला विचारू शकतात, एवढा इम्पॉर्टंट डेटा आहे. डन. बघा पुढे विधाने विचारात घ्या, योग्य उत्तर निवडायचे. राष्ट्रीय सौर अभियान, नॅशनल सोलार मिशन,
11 जानेवारी 2010 पासून सुरू झालेलं आहे. 11 जानेवारी 2010 पासून सुरू झालंय. हे केंद्र व राज्य सरकारांना संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा आहे? हे केंद्र व राज्य सरकारांचा संयुक्त उपक्रम आहे. ह्या अभियानाचा उद्देश बघा, देशातील सौर ऊर्जा उत्पादन काय करायचंय? वाढवायचंय. डन. सौर ऊर्जा अभियान नॅशनल सोलार मिशन कधीच आहे? 11 जानेवारी 2010 पासून सुरू झालेलं आहे. हे केंद्र व राज्य सरकारांचा संयुक्त उपक्रम आहे. या अभियानाचा उद्देश देशातील सौर ऊर्जा उत्पादन वाढवणे आहे. ऑब्विसली नॅशनल सोलार मिशन आहे तर त्याचा उद्देश सौर ऊर्जाच वाढवणे असेल. ठीक आहे, आणि तो संयुक्त उपक्रम आहे. डी इज द करेक्ट आन्सर. बघा पुढे नेक्स्ट, भारतातील पवन, ठीक आहे, पवन ऊर्जा निर्मितीत म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत डेटा दिलाय. प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? जर पवन ऊर्जा तुम्हाला माहिती असेल देन गुजरात इज द फर्स्ट स्टेट. गुजरात इज द फर्स्ट स्टेट. खालील बघा आता, खालील पवन ऊर्जा निर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर तमिळनाडू. पहिलं कोणतं आहे? गुजरात. दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू. अगेन, भारतातील सर्वात मोठा कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प, ठीक आहे, विंध्याचलला कोळसा कोणत्या खाणीतून पुरवला जातो? खाणीचं नाव विचारलंय, सिंगरौली खान. ठीक आहे, भारतातील सर्वात मोठा कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे, ठीक आहे, कोणता आहे? प्रकल्प विंध्याचलला. विंध्याचल हा सगळ्यात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे भारतातला. त्या प्रोजेक्टला कोळसा कोणत्या खाणीतून पुरवला जातो? तर सिंगरौली हे जे खान आहे, ठीक आहे, तिथून तो कोळसा पुरवला जातो. खालीलपैकी कोणता अणुविद्युत प्रकल्प, न्यूक्लिअर पॉवर प्लांट महाराष्ट्रात प्रस्तावित आहे? आता कैगा माहिती, नरोरा यूपी माहिती, ठीक आहे. कैगा कुठे? कर्नाटक. नरोरा यूपी. काकरापार आणि जैतापूर. देन जैतापूर. डन. भारतातील सर्वात मोठा बघा आता, भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? सर्वात मोठा भाडला सौर उद्यान. भाडला सौर उद्यान आय गेस तो राजस्थान मध्ये, पण परत एकदा क्रॉस चेक करून घ्या, फक्त नाव लक्षात ठेवा. भारतातील बघा, भारतातील पहिले 24/7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव, व्हेरी इंपॉर्टंट फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. कोणतं गाव आहे? मोढेरा. मोढेरा कुठे आहे? गुजरातमध्ये. मोढेरा कुठे आहे? गुजरातमध्ये. भारतातील पहिला भूऔष्णिक जिओथर्मल ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी विकसित केला जाते? भारतातील पहिला भूऔष्णिक जिओथर्मल ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी विकसित केला जाते? पुगा व्हॅली. कुठे? पुगा व्हॅली. इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली, बरोबर आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली कधी? 4 जानेवारी 2023 रोजी. राष्ट्रीय हरित हायड्रोजन नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला 4 जानेवारी 2023 रोजी सरकारने मंजुरी दिलेली. बघा अश्विनी, बघा अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड. काय? अश्विनी म्हणजे काय? अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड. कोणत्या दोन संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे? कोणत्या दोन संस्थांचा आहे मग तो? NPCIL आणि NPTC. NPCIL अँड NTPC. सी, भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार भारतात सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेखाली आहे? भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनच्या नुसार भारतात सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेखाली? गाळाची मृदा, सगळी किनारपट्टी, ही जी सगळी किनारपट्टी आणि ही जी सगळी किनारपट्टी ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट, ठीक आहे, तर ती सगळी काय? गाळाची मृदा आहे. म्हणजे जवळपास 48 to 49% माती गाळाची. ठीक आहे. परत तिथे गंगेची मैदान पण येतात. बघा आता, बांगार शेती हा शब्द खालीलपैकी कोणत्या मृदेशी संबंधित आहे? ठीक आहे. बांगार किंवा बांगर, आपण खादर बांगर ते बघितलं ना मागच्या क्वेश्चन्स मध्ये, तर ती गाळाची मृदा आहे. मग बांगार म्हणजे काय? जुनी गाळाची मृदा. ठीक आहे, जुनी गाळाची मृदा मग बांगार. आणि खादर मृदा असते ती नवीन गाळाची मृदा असते. ठीक
ठीक आहे. रेगूर या नावाने कोणती मृदा ओळखली जाते? काळी मृदा. काळ्या मृदेची निर्मिती मुख्यतः कशापासून होते? बेसॉल्ट. आता आपल्याला माहिती आहे की आपला डेक्कन प्लॅट्यू आहे, तर त्या डेक्कन प्लॅट्यूवर काय आहे? डेक्कन प्लॅट्यूवर काय आहे? इग्निशियस रॉक्स. ठीक आहे, बेसॉल्ट रॉक्स पासून ते बनलेले आहे. डन. तर त्याच्यापासून ते बेसॉल्ट रॉक्स झिजून ते काय झालेले? काळी मृदा बनलेले. ठीक आहे, काळी मृदा बनलेले. डन. खालीलपैकी कोणत्या पिकासाठी बघा, खालीलपैकी कोणत्या पिकासाठी काळी मृदा सर्वाधिक उपयुक्त आहे? कापूस. काय? कापूस. कापसासाठी उपयुक्त आहे ती. नेक्स्ट, राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाबद्दल अगेन विचारले. 4 जानेवारी 23 रोजी मंजुरी दिली. पहिलं स्टेटमेंट अत्यंत बरोबर आहे. 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजन निर्मितीचं काय उद्दिष्ट आहे? बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि ह्या अभियानामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करायचे, म्हणजे सौर ऊर्जा वाढवायची आणि जीवाश्मावर कमी करायचे. सो ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. डी इज द करेक्ट आन्सर. डी काय त्याचा करेक्ट आन्सर. बघा भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत पुढील विधान विचारात घ्या. भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत बघा, भांडला सौर राजस्थानमध्ये, करेक्ट. पावगडा कर्नाटकमध्ये आणि रेवा मध्य प्रदेशमध्ये सगळ्याचे सगळे करेक्ट आहेत. भांडला कुठे? राजस्थानमध्ये. पावगडा कुठे? कर्नाटकमध्ये. रेवा कुठे? मध्य प्रदेशमध्ये. ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. बघा, गाळाच्या मृदेबाबत पुढील विधाने विचारात घ्या की जी गाळाची मृदा आहे, ठीक आहे, ते प्रामुख्याने नदी खोऱ्यात आढळते. साहजिकच आहे, नद्यांनी जो गाळ, जी माती, जी रेती वाहून आणलेली असते, तिथेच काय असेल? गाळाची मृदा असेल. गहू, ऊस, तांदूळ या पिकांसाठी ती उपयुक्त ठरते. का? तर ती जास्त वेळ पाणी धरून ठेवते आणि ही जी पिकं आहेत, ऊस असेल, ठीक आहे, परत काय असेल, गहू, तांदूळ, यांना जास्तीत जास्त पाणी लागतं उगवण्यासाठी, ठीक आहे, त्यांच्या हार्वेस्टिंगसाठी. सो ते वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी त्या मातीची जास्त आहे. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, पश्चिम बंगालमध्ये तिचे प्रमाण काय जास्त आहे. ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. का? तर इथे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल गंगेची मैदान आहेत तिथे, ठीक आहे, गॅंजेटिक प्लेन्स आहेत, जिथे नद्यांनी वाहून आणलेला गाळ काय होतो? साचतो, म्हणून त्या भागात ती जास्त आहे. डन. काळ्या मृदेबाबत बघा, तिची निर्मिती बेसॉल्ट खडकापासून झालेली. आपण आता जस्ट बघितलं की अग्निजन्य खडकापासून डेक्कन म्हणजे दख्खनचा जो प्लॅटो आहे त्याची निर्मिती झाली, म्हणजेच बेसॉल्ट. ती ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, बरोबर आहे, आणि तिला ब्लॅक कॉटन सॉइल पण म्हणतात. ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट. बघा, नेक्स्ट, अश्विनी बाबत पुढील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, बघा, हा एनपीसीआयएल आणि एनटीपीसीचा संयुक्त प्रकल्प आहे. बरोबर आहे. एनपीसीआयएलचा हिस्सा 51%, करेक्ट. कारण एनपीसीआयएल त्याची पॅरेंट कंपनी, याची स्थापना देशातील अणुऊर्जा निर्मितीला गती देण्यासाठी करण्यात आलेली. ऑल ऑफ द अबव करेक्ट. सगळ्याच्या सगळे काय आहेत? बरोबर आहे. डी इज द करेक्ट आन्सर. बघा, पुढील पैकी कोणते पीक, बघा काय म्हटलंय, पुढील पैकी कोणते पीक गाळाच्या मृदेत सर्वाधिक यशस्वीपणे घेतले जाते? गाळाची मृदा आहे, बघा ना, कोणता भाग आहे तो? उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, ठीक आहे. सो तिथे यशस्वी. आता जर तुम्ही बघितलं चांगल्या प्रकारे, तर ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आळीपाळीने असतात. मग उत्तर प्रदेश मधली प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, ठीक आहे. सो ऊस इज द करेक्ट आन्सर. शुगर केन इज द करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणता घटक काळ्या मृदेत तुलनेने कमी प्रमाणात आढळतो? नायट्रोजन. काय? नायट्रोजन. बघा, आता भारतात 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. रिन्युएबल एनर्जी 2030 पर्यंत किती? 500 गिगावॅट. 500 गिगावॅटचं आपलं स्वप्न आहे. बघा, ऑक्टोबर 2024 पर्यंत भारताचा जगातील वीज ग्राहकांमध्ये क्रमांक कोणता होता? ठीक आहे, 3रा. म्हणजे
तिसरा क्रमांक होता आपला वीज ग्राहकांमध्ये. डन. पुढील पैकी कोणती जोडी अयोग्य आहे? कोणती जोडी अयोग्य आहे? बघा, भाडला राजस्थान बरोबर आहे, रेवा मध्य प्रदेश आहे, पावगड कर्नाटक, कर्नूल तेलंगणा. सो ही काय चुकीची. कर्नूल कुठे आहे? तेलंगणामध्ये आहे का की आंध्र प्रदेशमध्ये? एकदा चेक करा. डन. बघा, भारतीय कृषी संशोधन, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर अँड रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर अँड रिसर्च, भारतात सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेखाली आहे? मग गाळाची मृदा. भारतातील सुमारे 16.6% क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? रेगूर काळी मृदा. लक्षात ठेवा, 16.6%. ब्लॅक कॉटन सॉइल कोणत्या गुणधर्मामुळे पडलंय? हे इम्पॉर्टंट आहे बघा, नाव लक्षात ठेवा. कापूस पिकासाठी सर्वाधिक योग्य असल्यामुळे. ब्लॅक कॉटन सॉइल कापूस पिकासाठी सोपं आहे. काळ्या मृदेची निर्मिती मुख्यतः कोणत्या अपक्षयातून झाली? बेसॉल्ट. काळ्या मृदेत खालीलपैकी कोणत्या घटकाची कमतरता आढळते? नायट्रोजन. तांबडी पिवळसर मृदेला लाल रंग मुख्यतः कशामुळे प्राप्त होतो? लोह संयुगे. लोह संयुगे. भारतातील सुमारे 10.6% क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले? तांबडी पिवळसर मृदा. तांबडी पिवळसर मृदा. बघा, महाराष्ट्रातील नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथे मुख्यतः कोणती मृदा आढळते? ह्या भागात कोणती मृदा आढळते? तांबडी पिवळसर मृदा. कोणती? तांबडी पिवळसर मृदा. अपरिपक्व मृदा म्हणून कोणती मृदा ओळखली जाते? कोणती? अपरिपक्व, इमॅच्युअर मृदा म्हणून कोणती मृदा ओळखली जाते? तर पर्वतीय मृदा. कोणती? पर्वतीय. कारण की ती प्रोडक्टिव्ह नसते, तिच्यामुळे ती काही पिकांसाठी लाभदायक नसते. ठीक आहे, सो त्याच्यासाठी ती पर्वतीय मृदा. चहाच्या लागवडीसाठी सर्वाधिक योग्य मृदा कोणती? पर्वतीय मृदा. का? तर तिथे जे पाऊस पडतो त्या पाण्याचा काय होतो? निचरा होतो, म्हणजे पाणी तिथे साचून राहत नाही, ते खाली येतं. ठीक आहे, सो त्याच्यासाठी ती उत्तम आहे. आणि कॉफी आणि चहासाठी अशीच मृदा आवश्यक असते. 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या प्रदेशात मुख्यतः कोणती मृदा तयार होते? जांभी मृदा. लॅटराइट सॉइल आपण म्हणतो, लॅटराइट सॉइल. ठीक आहे, 2000 मिलीमीटर पेक्षा. आपल्याकडे जर कोकणात वगैरे तुम्ही गेलात, ठीक आहे, किंवा वेस्टर्न घाटच्या भागात, तर तिथे ती मृदा आढळते. खालीलपैकी कोणते पीक जांभ्या मृदात प्रमुख आहे? खालीलपैकी कोणते पीक जांभी मृदेत प्रमुख आहे? कॉफी. भारतातील सुमारे 4.32% क्षेत्र कोणत्या मृदेखाली आहे? तर वालुकामय मृदा. ठीक आहे, वालुकामय मृदा. वालुकामय मृदेत खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? क्षार. क्षारांचे प्रमाण सगळ्यात जास्त असते तिथे. रेह, कल्लर, थूर, चोपन ही नावे कोणत्या मृदेशी संबंधित आहे? क्षारयुक्त अल्कली मृदा. कोणते? रेह आहे, कल्लर आहे, थूर आहे, चोपन ही नावे कोणत्या मृदेशी संबंधित आहे? क्षारयुक्त व अल्कली मृदा. भारतातील क्षारयुक्त व अल्कली मृदेचे क्षेत्रफळ सुमारे किती असेल? सुमारे 2%. 2% तेवढी माती आहे ती. दलदलीच्या मृदेत बघा, दलदलीच्या मृदेत मुख्यतः कोणते पीक घेतले जाते? दलदल आहे. ठीक आहे, आपला वेस्ट बेंगॉलचा भाग तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मँग्रोव्ज आहेत. ठीक आहे, जिथे काय सुंदरबन नावाचं काय डेल्टा आहे. ठीक आहे, मग ती जी माती आहे तिथे तागाचं पीक जास्त घेतलं जातं, बिकॉज त्या पिकाला पाणी जास्त लागतं. ठीक आहे, पाणी जास्त लागतं. ज्यूट म्हणतात त्याला. काय? ज्यूट. केरळमधील पीठयुक्त दलदलीची मृदा कोणत्या नावाने ओळखले जाते? केरळमध्ये जे आहेत, ठीक आहे, पेरियार वगैरे नद्यांच्या खोऱ्यातले जी दलदलीचे मँग्रोव्ह लाईक आहे त्याला काय म्हणतात? कारी. कारी म्हणतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात मुख्यतः कोणती मृदा आढळते? तांबडी व तांबडी पिवळसर मृदा. ठीक आहे, जिथे पाण्याचं प्रमाण काय जास्त आहे. पूर्व घाटात आढळणारी सुपीक मृदा कोणती? पूर्व घाटात आढळणारी सुपीक मृदा कोणती? गाळाची मृदा. कोणती? गाळाची मृदा. भारतात हरित क्रांतीचा प्रारंभ कोणत्या प्रयत्नांमुळे झाला? कोणाच्या प्रयत्नांमुळे? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग. सी सुब्रमण्यम तेव्हा मंत्री होते, आणि एम एस स्वामीनाथनना काय म्हटलं जातं? एम एस स्वामीनाथन बद्दल लिहा. आणि वर्गीस कुरियन यांनी काय? दूध क्रांती आणली होती. ठीक आहे, दूध क्रांती. आता एम एस स्वामीनाथन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. डन. बी इज द करेक्ट आन्सर. देशातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे? म्हणजे
जेवढा आपल्या सपोज 100% आपला एरिया आहे त्याच्यापैकी किती टक्के जास्त एरिया कोणत्या पिकासाठी आहे तर तांदूळ. आपल्याकडे सगळ्यात जास्त लागवडीखालील पीक कोणतं आहे? तांदूळ. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? दुसरा क्रमांक आहे. ठीक आहे, पहिला क्रमांक कोणाचा आहे? कमेंटमध्ये सांगा. दर हेक्टरी तांदूळ उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? पंजाब. पंजाब आणि हरियाणा. हरित क्रांतीमुळे जर सगळ्यात जास्त कोणाला फायदा झाला असेल पंजाब हरियाणा. गव्हानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे पीक कोणते? ज्वारी. ठीक आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते? ज्वारी. भारत ज्वारीच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात कोणत्या क्रमांकावर आहे? तिसरा. ठीक आहे, भारतातील ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्वारीचे उत्पादन घेतलं जातं. भारतातील सर्वात महत्वाचे तेलबिया पीक कोणतं मानलं जातं? भुईमुग. भुईमुगच्या शेंगा. तेलबिया उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य तेलबिया उत्पादनात गुजरात. गुजरातमध्ये भुईमुगाचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतलं जातं. ठीक आहे, भारतातील ऊस क्षेत्रफळापैकी साधारण किती टक्के क्षेत्र ऊसाखाली आहे? बघा किती टक्के आहे मग? 2%. म्हणजे भारतातील जेवढं क्षेत्रफळ आहे ते ठीक आहे त्याच्यापैकी ऊसाखाली 2%. दर हेक्टरी ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणतं आहे मग? तमिळनाडू. प्रत्येक हेक्टरच्या मागे जास्त प्रॉडक्टिव्हिटी असलेलं तमिळनाडू आहे. आणि ऊस प्रोडक्शन मध्ये साखरमध्ये उत्तर प्रदेश. गव्हामध्ये पंजाब. ग्रेन्स ऑफ पॅराडाइस म्हणून कोणते पीक ओळखले जाते? वेलदोडा. व्हेरी इम्पॉर्टंट, बऱ्याच लोकांना माहित नाही, पाठ असू द्या. वेलदोडा. कापसाला कोणते विशेष नाव दिले जाते? पांढरं सोनं. हिरवं सोनं, निळं सोनं, ठीक आहे, काळे सोने, पांढरं सोनं. कापूस लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टीने भारतात जगात कोणता क्रमांक आहे? लागवड सगळ्यात जास्त जर कापसाची कुठे होत असेल तर भारतात आहे, परंतु पर हेक्टरी आणि उत्पादन जर असेल तर ते अमेरिका आणि चायना यांचं. 2024 मध्ये बघा, 2024 मध्ये कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते होते? 2024 मध्ये कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते होते? तर गुजरात. तर कोणतं होतं? गुजरात. गोल्डन फायबर म्हणून कोणते पीक ओळखलं जातं? ताग, ज्यूट. भारतातील चहा उत्पादनापैकी सुमारे 55% उत्पादन कोणत्या राज्यात होते? आसाम. आसाममध्ये सगळ्यात जास्त चहा उत्पादन होतं. भारताची सर्वाधिक चहा निर्यात कोणत्या देशात होते? इम्पॉर्टंट आहे, ब्रिटन. ब्रिटनला सगळ्यात जास्त चहा जातो. ठीक आहे, त्यांनीच आपल्याला चहा प्यायची सवय पण लावलेली होती. लँड ऑफ कॉफी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? चिकमंगळूर. चिकमंगळूर कर्नाटकमध्ये. ठीक आहे, पॅराडाइस आहे ते कॉफीसाठी. भारतातील रबर लागवडीस खालील सुमारे 92% क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? केरला. केरलामध्ये सगळ्यात जास्त. आता केरला का? तर त्याला ट्रॉपिकल क्लायमेट लागतं, कंटिन्युअस पाऊस लागतं, आणि केरला स्टेट आहे तर ते इक्वेटरच्या जवळ आहे, म्हणजे जास्त हीट पण आहे. सो दॅट्स द रिझन केरला तिथे आहे. खालील विधाने विचारात घ्या बघा तांदूळ बाबत. ठीक आहे, तांदळासाठी 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंत अनुकूल असते, म्हणजे पर्जन्यमान. ठीक आहे, तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल भारतात प्रथम आहे, आणि तांदूळ उत्पादनात चीन जगात प्रथम आहे. ऑब्वियस आहे. भारतात जर बघितलं तर वेस्ट बेंगॉलमध्ये तांदळाचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतलं जातं. देन चीन जगात सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी आहे, आणि 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस ऑन अन ॲव्हरेज इज सफिशियंट. ऑल ऑफ द अबो करेक्ट. सगळ्याचे सगळे स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. खालील विधाने विचारात घ्या परत ऊसाबाबत. ऊसाचे मूळ स्थान भारत मानले जाते. ठीक आहे, ऊस लागवड कुठं मानलं जातं? भारत मानलं जातं. ठीक आहे, देन ऊसासाठी सुपीक काळी मृदा अनुकूल असते. ठीक आहे, बीट मध्ये साखरेचे प्रमाण ऊसापेक्षा अधिक असते, आणि ऊस हे 6 महिन्यांचे पीक आहे. आय गेस याचं आन्सर ना, आता हे थोडं चुक मला असं वाटतं. ठीक आहे, हे नसणार आहे त्याचं आन्सर. त्याचं आन्सर 2, 3 आणि 4 आहे. ठीक आहे, हे ऊसाचं मूळ स्थान भारत नाहीये वाटतं. ठीक आहे, सो एकदा क्रॉस चेक करा. जर ते असेल तर त्याचे आन्सर सर्व बरोबर येतील, बट ऊसाचे मूळ स्थान भारत मानलं जातं. ठीक आहे, असू शकतं. जर तसं असेल तर मग डी आन्सर असेल. ठीक आहे, सो ऊस हे 6 महिन्यांचे पीक आहे. 6 किंवा 7 महिने पण लागतात त्याला. ठीक आहे, एकदा कटिंग केल्यानंतर. तर मोर दॅन 6, तर ते हे सर्वचे सर्व स्टेटमेंट काय आहेत? बरोबर. डन. खालील विधाने विचारात घ्या कापसासाठी. बघा, कापूस उत्पादनात गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. काळी मृदा, बघा काळी रेगूर मृदा योग्य आहे.
भारतातील सर्वाधिक कापूस क्षेत्र महाराष्ट्रात आहे, कापसाचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे, बरोबर. गोल्डन फायबर म्हणतात. गोल्डन फायबर कशाला म्हणतात मग? ताग. 4 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. 1 2 3 काय बरोबर, 1 2 3 काय बरोबर. व्हाईट गोल्ड म्हणतात, कापसाला काय म्हणतात? व्हाईट गोल्ड म्हणतात. बघा परत, भारतात आसाम राज्यात सर्वाधिक चहा उत्पादन होतं. 1 बरोबर आहे. आता इलिमिनेशन करायचं, 1 बरोबर आहे ना, मग इथं 1 नाही आहे, कट करायचं, ते कट करायचं. दार्जिलिंग हा उच्च प्रतीच्या चहासाठी प्रसिद्ध आहे, फेमस आहे. दार्जिलिंगच्या चहाला जीआय टॅग पण मिळालाय, ठीक आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन. मग 2 कुठे आहे? सगळ्या ठिकाणी 2 आहे, इथे 2 नाहीये. 2 कट करा, कारण की 2 बरोबर आहे. आता 2च आन्सर येऊ शकतात, ए एकतर डी. बघा, भारत चहा निर्यातीत जगात प्रथम आहे, चुकीचं आहे. मग 3 जर चुकीचं आहे, चुकीचं आहे. चहा 4 नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे की नाही ते चेक करायची पण गरज नाही. चहासाठी उष्ण दमट हवामान माहिती नाही कसं लागतं, पण मग डिरेक्टली आन्सर आपण काढू शकतो. चहासाठी निर्यातीत जगात प्रथम क्रमांक कोणाचा आहे? केनियाचा आहे का? केनिया, श्रीलंका हे देश जे आहेत ते इंडियापेक्षा जास्त पुढे आहेत, लक्षात ठेवा. खालील विधाने विचारात घ्या. बघा, कॉफी आणि रबरच्या रिलेटेड दिलंय. कॉफीचे मूळ स्थान दक्षिण इथिओपिया आहे, ठीक आहे, इथिओपिया मधून आणलं मूळ स्थान, ठीक आहे. चिकमंगळूर लँड ऑफ कॉफी म्हणून ओळखलं जातं, आत्ताच बघितलं. भारतातील सुमारे 92% रबर क्षेत्र केरळमध्ये, करेक्ट आहे. रबर उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. भारत नाही, भारतात थोडस केरळमधलं क्षेत्र आहे एकदम नॉर्मल, तर प्रथम कसं असेल ना. सो जे इक्वेटोरियल कंट्रीज आहेत, म्हणजे इक्वेटरच्या जवळजवळ जे कंट्रीज आहेत ते कंट्रीज टॉपला असतील. डन, ईबीसी इज द करेक्ट आन्सर. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कधी झाली विचारू शकतात, ठीक आहे. 4 ऑक्टोबर 2023, 4 ऑक्टोबर 2023. जागतिक हळद उत्पादनात बघा, जागतिक हळद व्यापारात भारताचा वाटा किती टक्के? 62%, 62%, ठीक आहे, 62%. 2030 पर्यंत राष्ट्रीय हळद मंडळाने हळदीची निर्यात किती अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले? किती आहे? 1 अब्ज डॉलर पर्यंत निर्यात करायची, म्हणजे तेवढं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं, सांगली असेल, सातारा असेल, त्या भागात जास्त हळद प्रोडक्शन केलं जातं, हळद उगवली जाते. आणि त्याच कम्पेअरला तेलंगणा, आंध्र असेल तर तिकडे जास्त हळदीचं प्रोडक्शन होतं, म्हणून मग तेलंगणामध्ये हळद बोर्डची स्थापना करण्यात आली, ठीक आहे. आणि मग हे जे आहे आता हळद आपल्याला निर्यात करायची जगामध्ये, तर त्याचं 1 अब्जपर्यंत त्याची निर्यात पोहोचली पाहिजे. अननस उत्पादनासाठी प्रसिद्ध राज्यांची जोडी लावा. अननस मेघालय, नागालँड, नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये अननस मोठ्या प्रमाणावर येतं. मलबेरी उत्पादनासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? मलबेरी, मणिपूर, ठीक आहे, मलबेरी. व्हर्जिनिया जातीच्या तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं? आंध्र, तेलंगणा. मग आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त ही तंबाखू, जगात सगळ्यात जास्त फेमस आणि निर्यात केली जाणारी तंबाखू आहे. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे? राजमुंद्री. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे? राजमुंद्री. गोदावरीच्या बघा, गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात मुख्यतः कोणते पीक घेतले जाते? तांदूळ, तांदूळ घेतला जातो, ठीक आहे. पश्चिम घाट उतारावर प्रामुख्याने कोणती शेती केली जाते? पायऱ्यांची शेती, ठीक आहे, पायऱ्यांची शेती. का? तर जर पायऱ्यांची शेती नाही केली तर वरून जे येणारे पाणी आहे ते सलग डायरेक्ट सगळी माती वाहून खाली घेऊन जाईल. म्हणजे पायऱ्यांवर काय ते वरून येणारी माती अडकत 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 मग ती सलग वाहून जात नाही. लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचं घेतलं जातं? नारळ, कारण किनारपट्टी आहे तर तिथे ते वातावरण सुपीक आहे. नारळाचे झाड पूर्ण वाढ होण्यासाठी साधारण किती वर्ष लागतात? 25 वर्ष. एक नारळाचं झाड पूर्णपणे एकदम मॅच्युअर ग्रोथ पर्यंत जायला 25 वर्ष लागतात. आता हायब्रिड झाडं पण आलेत, मग ती 2-3 वर्षात पण मोठे होतात, ठीक आहे, पण नॅचरल असेल तर. ईशान्य भारतात केली जाणारी स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? ईशान्य भारतात, ठीक आहे, झूम. कोणती? झूम. राजस्थानमध्ये स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? बगा. कोणत्या नावाने? बगा नावाने. केरळमध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? कुमरी किंवा पोनम. कुमरी किंवा पोनम. छत्तीसगड, बस्तर मध्ये स्थलांतरित शेतीचे नाव काय? दीपा. हे नाव लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आणि भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा वाटा किती?
9.42%. 9 म्हणजे पूर्ण 100% शेती जी आहे त्याच्यापैकी 9.42% शेती महाराष्ट्रात आहे. ठीक आहे. सो हे होते सगळे आजचे इम्पॉर्टंट काय होते सगळे एमसीक्यू 100 एमसीक्यू. आता हे एमसीक्यू एवढे इम्पॉर्टंट असतात की हे वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये येऊन गेलेले आहेत, वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये येऊन गेले. सो मेक शुअर करा की ते अभ्यास करा, पाठ करा, व्यवस्थित लक्ष असू द्या. ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट तुमच्या पाठ आहेत त्याची रिव्हिजन होईल. ज्या माहिती नाही ते परत परत काय करा, लिहून घ्या कुठेतरी आणि परत परत बघा, जेणेकरून तुमच्या डोक्यात ते छापलं जाईल. आणि जर आता महत्वाचा पॉईंट अगेन, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि तुमच्यापर्यंत चॅनल पोहोचलंय देन सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून ते पुढेपर्यंत पोहोचायला मदत होईल. सो ऑन दिस नोट परत आता आपण नेक्स्ट टाइम 6वा पार्ट घेऊन येऊ. तोपर्यंत अभ्यास करा, रिव्हिजन करा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.